नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी सल्ला या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आणि मित्रांनो, आज कर्जमाफीबद्दल काही थोडीशी माहिती पाहणार आहोत. मित्रांनो, तर आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला पण सुद्धा प्रेस करायचं आहे मित्रांनो, कारण येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला तंतोतंत मिळून जाणार आहे मित्रांनो. तर बघूयात, ठाकरे सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीत 19,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर गेले आहेत असंही त्यांनी सांगितलेलं आहे. पहिल्यांदाच अशी मोठी कर्जमाफी झाली. उर्वरित शेतकऱ्यांच्या याद्या मध्यंतरीच्या लॉकडाऊनमुळे प्रलंबित राहिल्या, परंतु 2 लाखापर्यंत जी कर्जमाफी सरकारने जाहीर केली त्याची बऱ्यापैकी अंमलबजावणी झाली आहे. उर्वरित शेवटच्या टप्प्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची पूर्तता येणाऱ्या नागपूर अधिवेशनामध्ये केली जाईल. तर शेतकऱ्यांची कर्जमाफी जे आपले 2 लाखावरील असो किंवा राहिलेले जे शेतकरी असतील त्यांची कर्जमाफी ही नागपूर अधिवेशनात केली जाईल असं त्यांनी सत्तार यांनी सांगितले. अब्दुल सत्तार यांनी सांगितलेलं आहे मित्रांनो. कोणी शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार नाही अशी ग्वाहीही महसूल ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितलेलं आहे मित्रांनो. तर आपल्याला अधिवेशनामध्ये जे कर्जमाफी राहिलेले उर्वरित शेवटच्या टप्प्यातील ते आता मिळून जाईल मित्रांनो. ते अजून अपडेट बघूयात. सत्तार यांनी पुढे म्हणाले, जिल्ह्यात अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण हा दौरा करत असून येथील शेतकरी मच्छीमारांचे प्रश्न सोडवण्याचा आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा असून येणाऱ्या पर्यटकांना चांगल्या सोयीसुविधा मिळाल्या पाहिजेत, त्या दृष्टीने सरकार आवश्यक ती पावले उचलत असल्याचे सत्तार यांनी सांगितलेलं आहे मित्रांनो. आणि ही जी लास्ट टप्प्यातील जी कर्जमाफी आहे मित्रांनो, ते आपल्याला ग्राम विकास राज्यमंत्री महसूल अब्दुल सत्तार यांनी नागपूरच्या अधिवेशनामध्ये जी कर्जमाफी राहिलेली आहे ती केली जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे मित्रांनो. आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब